तर हे काय मग स्प्लिटिंग डायग्राम फॉर D2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन और ऑर्जेल डायग्राम फॉर D2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इन ऑक्टाहेड्रल क्रिस्टल फील्ड. ऑक्टाहेड्रल क्रिस्टल फील्ड मध्ये D2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन साठी ही ऑर्जेल डायग्राम बरोबर आहे. ऑर्जेल डायग्राम पाहिल्यानंतर ही डायग्राम पाहिल्यानंतर मला असं कळतंय की तीन पॉसिबल ट्रान्झिशन्स आहेत. ही ग्राउंड स्टेट आहे ट्रिपलेट T1JF आणि इथून हे जे तीन एक्साइटेड स्टेट आहे याच्यात इलेक्ट्रॉन तुमच्या ट्रान्सफर होणार आहे आणि मला हे तीन पॉसिबल इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन्स किंवा हे तीन ट्रान्झिशन्स मला दिसत आहेत आणि याच्यावरून मी असं कन्क्लुजन काढणार आहे की याचं जेव्हा मी इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रम पाहिल तर मला तीन शार्प पिक मिळतील. का? कारण की इथे तीन इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन्स मला दिसत आहेत म्हणजे तीन पिक्स मला तिथे मिळतील. पण ऍक्च्युअल मध्ये जेव्हा मी स्पेक्ट्रम पाहिलं D2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन साठी तर मला तिथे दोनच पिक्स मिळाले. त्याच्या संबंधित इमेज तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. त्या इमेजवर तुम्ही फोकस करा आता की तिथे मला दोनच पिक दिसत आहेत. तर त्याचं रिझन असं आहे की या तीन ट्रान्झिशन पैकी दोन जे ट्रान्झिशन्स आहेत ते क्रॉस ओव्हर पॉइंटच्या जवळ आहेत. म्हणजे जिथे एनर्जी लेवल्स तुमचे क्रॉस होत आहेत त्या क्रॉस ओव्हर पॉइंटच्या जवळ दोन इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन असल्यामुळे these two electronic transition does not resolve into their separate peaks. म्हणजे हे सेपरेट पिक्स मध्ये रिझॉल्व्ह होऊ शकत नाही आणि म्हणून हे दोघं इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन मिळून आपल्याला एक कंबाईन पीक देतात आणि या दोन इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशनचं एक पीक आणि या इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशनचं एक पीक असं मला काय मग स्पेक्ट्रम मध्ये दोनच पिक्स मिळतील. याच्यावर सुद्धा जेव्हा थेअरी मध्ये एक्झाम व्हायची तर याच्यावर एक प्रश्न कंपल्सरी विचारला जायचा की D2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मध्ये मला दोनच पीक का मिळतात. आणि असं जर पाहायला गेलं तर इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन किती आहेत मग तीन आहेत. पण तीन इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन असताना दोनच पीक मला का मिळतात त्याचं आपल्याला काय द्यायचं होतं मग रिझन द्यायचं होतं. तर रिझन हे आहे की या तीन इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन पैकी दोन इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन क्रॉस ओव्हर पॉइंटच्या जवळ असल्यामुळे ते दोघं इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन सेपरेट पिक्स मध्ये रिझॉल्व्ह होऊ शकत नाही आणि ते कंबाईन होऊन कपल होऊन एकच पीक आपल्याला देतात आणि म्हणून या दोन इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन साठी एक पीक आणि या इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन साठी हा एक सेपरेट पीक आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. नेक्स्ट काय मग दुसरा एक कॉम्प्लेक्स आपण कन्सिडर करणार आहोत निकेलचा. कन्सिडर अ कॉम्प्लेक्स कंटेनिंग निकेल विच इज इन +2 ऑक्सिडेशन स्टेट. असा एक कॉम्प्लेक्स आपल्याला कन्सिडर करायचा आहे की जो कॉम्प्लेक्स कशाने तयार झालेला आहे मग निकेल. निकेल मेटल आयन आहे त्याला लिगेंड सराउंडेड आहेत आणि निकेल तुमच्या +2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये. आणि अशा केसमध्ये तुम्हाला निकेल जेव्हा +2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असेल तर त्याच्यासाठी इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे मग D8 बरोबर आहे. आता D8 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला कोणकोणते टर्म्स येतील आणि स्प्लिटिंग डायग्राम कशी असेल हे आपल्याला डिस्कस करायचे आहे. बाय युजिंग सेम आर्ग्युमेंट ॲज वी यूज इन D1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. जे D1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनची ऑर्जिन डायग्राम पाहताना आपण जे रूल्स वापरले होते म्हणजे होल फॉर्म्युलेशनच्या नुसार आपण काय कन्सिडर केलं होतं की D1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आणि D9 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन यांची ऑर्जिन डायग्राम सेम असेल. फक्त D1 ची जी डायग्राम येईल त्या डायग्रामला आपण रिव्हर्स करून D9 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन साठी ऑर्जिन डायग्राम काढणार आहोत. आणि याच्यासाठी आपण रिझन काय दिलं होतं की D1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतो T2G पासून EG मध्ये आणि D9 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला रिव्हर्स डायरेक्शनने होल मायग्रेट होतो. म्हणजे EG मधून T2G कडे होल मायग्रेट होत असल्यामुळे डायग्राम आपण काय ना रिव्हर्स काढतो. मग ते सेम आर्ग्युमेंट सेम रूल आपल्याला इथे वापरायचं आहे. इथे सुद्धा काय होतं मग D2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन शी जर D8 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला कम्पेअर केलं. फॉर एक्झाम्पल आता मी दोघं इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन तुम्हाला दाखवूनच देतो. D2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला काय होणार आहे मग इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन होईल T2G मधून EG मध्ये. इनिशियली तर दोन इलेक्ट्रॉन तुमचे ग्राउंड स्टेट मध्ये येतील अशा पद्धतीने T2G लेवल मध्ये दोन इलेक्ट्रॉन एनर्जी प्रोव्हाइड केल्यानंतर इलेक्ट्रॉन तुमच्या ट्रान्सफर होईल T2G मधून EG मध्ये. ठीक आहे. एक इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतोय.
कुठून ट्रान्सफर होतोय T2G मधून EG मध्ये. आता D8 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनसाठी परत तसंच आपण इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन पाहतोय. ही तुमची लोअर एनर्जी T2G वाली लेवल आणि ही हायर एनर्जी EG लेवल. पहिले तर 8 इलेक्ट्रॉन भरूया. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. इथे सुद्धा काय होणार आहे, T2G मधून इलेक्ट्रॉन EG मध्ये ट्रान्सफर होणार आहे, बरोबर आहे. पण आता पहा, हा एक इलेक्ट्रॉन समजा तुमचा खालच्या लेवल मधून वरच्या लेवल मध्ये गेला, T2G मधून कुठे गेला, EG मध्ये, तर इकडे ट्रान्सफर होईल. मग ट्रान्सफर होताना पहा, पहिले तर इनिशियली आपण 8 इलेक्ट्रॉन पाहूया. तर डी ऑर्बिटलची कॅपॅसिटी कितीची आहे, डी सबशेलची कॅपॅसिटी कितीची आहे. जर तुम्हाला ती शेल फुलफिल करायची असेल तर डी सबशेल मध्ये तुम्हाला 10 इलेक्ट्रॉन भरावे लागतील, तेव्हा ती डी सबशेल कशी होईल, मग तुमची फुलफिल्ड होऊन जाईल. मग हे दोन या डी सबशेल, आता इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आपला D8 आहे, म्हणजे आपल्याला शेल फुलफिल करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 2 इलेक्ट्रॉनची, बरोबर. 2 इलेक्ट्रॉन जर आपण याच्यात टाकून दिले तर शेल कशी होऊन जाईल, तुमची फुलफिल्ड होऊन जाईल. तर D10 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन म्हणजे D10 ला समोर ठेवून, त्याच्यासाठी D10 हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन अटेंड करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, आपल्याला 2. म्हणजे आपण असं पण म्हणू शकतो की ती 2 होल आहे, बरोबर आहे. इथे काय आहेत, मग D8 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला EG लेवल मध्ये 2 होल आहेत, कारण की 2 इलेक्ट्रॉनची तिथे गरज आहे. 2 इलेक्ट्रॉन जर तिकडे येऊन गेले तर मग ती शेल, ही शेल पण पॅक होईल आणि ओव्हरऑल पूर्ण डी सबशेल तुमची पॅक होऊन जाईल. म्हणजे 2 वॅकन्सीज आहेत किंवा 2 होल आहेत. आता अशा केस मध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन तुमचा ट्रान्सफर होईल T2G मधून EG मध्ये, तर पहिले होल होता EG मध्ये, तो होल कुठे मायग्रेट झाला, आता पहा इथून एक इलेक्ट्रॉन चालला गेला ना, आणि इथून तो खालून कुठे गेला, वरती गेला. तर वरती एक इलेक्ट्रॉन चालला गेला आणि तो वरती एक इलेक्ट्रॉन गेल्यामुळे वॅकन्सी किंवा होल तुमचा मायग्रेट झाला EG मधून T2G मध्ये. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतोय T2G पासून EG कडे, पण होल मायग्रेट होतोय, वॅकन्सी मायग्रेट होतोय कुठून, EG कडून T2G कडे. म्हणून होल मायग्रेट होत असल्यामुळे जी डायग्राम म्हणजे इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन सेम आहे, फक्त होल मायग्रेट होतोय, पण तो पण कसं आहे, मग रिव्हर्स डायरेक्शनने मायग्रेट होतोय. इलेक्ट्रॉन T2G मधून EG कडे जातोय आणि होल तुमचा ट्रान्सफर होतोय EG मधून T2G कडे. त्याच्यामुळे आपण जी डायग्राम D2 च्या केस मध्ये काढणार आहे, तीच डायग्राम D8 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला येईल. फक्त त्या डायग्रामला आपल्याला काय करायचं, मग इन्व्हर्ट करायचं आहे, ठीक आहे. होल मायग्रेट होत असल्यामुळे त्या डायग्रामला आपल्याला काय करायचं, मग इन्व्हर्ट करायचं आहे. जास्त डिटेल मध्ये तुम्हाला ही कन्सेप्ट पाहायची असेल तर मी ऑलरेडी होल फॉर्म्युलेशनवर एक लेक्चर रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे, ते तुम्ही पाहून घ्या. त्याच्यावर तुम्हाला अजून जास्त क्लिअर होईल. किंवा आपल्याला आता मी ज्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगतोय तसंच जर लक्ष ठेवलं तरी सुद्धा तुम्हाला हा टॉपिक डेफिनेटली समजेल, ठीक आहे. आता आपण काय पाहिलं की D2 आणि D8 हे क्वालिटेटिव्हली सिमिलर आहेत. फक्त D2 ची जी डायग्राम येईल त्या डायग्रामला आपल्याला काय करावं लागणार आहे, मग रिव्हर्स करावं लागणार. मग आता D2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला आत्ताच आपण पाहिलं की कोणकोणते लेवल्स आपण कन्सिडर केले, ट्रिपलेट F आणि ट्रिपलेट P, हे 2 एनर्जी लेवल्स आपण कन्सिडर केले. त्याच्यापैकी ट्रिपलेट F ही काय असेल, तुमची ग्राउंड स्टेट, आणि ट्रिपलेट P ही काय असेल, मग एक्साइटेड स्टेट, बरोबर आहे. आणि D2 पासून D8 कडे जाताना, D2 पासून D8 कडे जाताना ग्राउंड स्टेट चेंज होणार नाही. इथे ट्रिपलेट F आहे तर इकडे सुद्धा ग्राउंड स्टेट काय असेल, तुमची ट्रिपलेट F. फक्त ती जी स्प्लिटिंग आहे F टर्मची, ती आपल्याला काय करायची, मग इन्व्हर्ट करायची, बरोबर आहे. तीच डायग्राम आपण कन्सिडर करणार आहोत. आता काय, मग ट्रिपलेट F टर्म फक्त ती रिव्हर्स डायरेक्शनने स्प्लिट होईल. पहिले स्प्लिटिंग कशी होती, ट्रिपलेट T1G, ट्रिपलेट T2G आणि ट्रिपलेट A2G, ही डायग्राम होती पहिली, बरोबर आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, खालचे लेवल वरती आणि वरचे लेवल खाली. म्हणजे ही A2G ला खाली टाकायची आणि या T1G ला वरती टाकायची, बरोबर आहे. डायग्राम तुमची इन्व्हर्ट होऊन जाईल. मग इन्व्हर्ट केल्यानंतर पहा, आता लोअर एनर्जी टर्म कोणती येईल, ट्रिपलेट A2G. त्याच्यानंतर जी ही मिडल एनर्जीची रेंज कोणती, एनर्जी लेवल कोणती आहे,
मिडल मधली ती ट्रिपलेट T2G आणि त्याच्यानंतर हायर एनर्जी लेवल कोणती मग ट्रिपलेट T1G. बरोबर. याला फक्त थोडंसं असं लाईन जास्त ट्रॅव्हल करून अशा पद्धतीने ट्रिपलेट T1G. बरोबर. आणि त्याच्यानंतर एक्साइटेड स्टेट ट्रिपलेट P आहे ती लेवल स्प्लिट होणार नाही, म्हणजे त्याला आपण हॉरिझॉन्टल लाईनने दाखवणार आहोत. आणि पी टर्म साठी काय वापरलं आपण इथे सुद्धा T1G वापरलंय, फक्त पी टर्म पासून जनरेट झाली म्हणून ट्रिपलेट P. बरोबर आहे. आता पहा डायग्राम सेम आहे, फक्त आपण इन्व्हर्ट केलं. त्या डायग्रामला इन्व्हर्ट केलं. ही आता काय मग ऑरिजिन डायग्राम फॉर D8 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इन ऑक्टाहेड्रल क्रिस्टल फील्ड. पण आता पहा याच्यात हे फक्त या दोन इथे फोकस करा तुम्ही. हे लेवल कोणती आहे ट्रिपलेट T1G, ही पण लेवल कोणती आहे ट्रिपलेट T1G. दोघं एनर्जी लेवलचं सिम्बॉल काय मग सेम आहे, म्हणजेच सिमेट्री काय सेम आहे. आणि अकॉर्डिंग टू नॉन क्रॉसिंग रूलच्या नुसार काय मग की दोन सारख्या एनर्जीचे जे लेवल्स आहेत, दोन सारख्या सिमेट्रीचे जे एनर्जी लेवल्स आहेत ते कधी एकमेकांशी क्रॉस होणार नाही. हे नॉन क्रॉसिंग रूल आहे. बरोबर आहे. म्हणजे सारख्या सिमेट्रीचे ज्या एनर्जी लेवलची सिमेट्री सारखी असेल, सिम्बॉल सारखे असतील, ते कधीही एकमेकांशी क्रॉस होणार नाही. म्हणून ही डायग्राम काढताना आपण एक्सपेक्टेड काय आहे अशाच पद्धतीने येईल, पण ऍक्च्युअल मध्ये ते दोघं कधीही मिक्स होणार नाहीत किंवा क्रॉस होणार नाही. त्याच्यामुळे इथून काय मग लेवल तुमची बेंट होते. इथून लेवल काय होते मग इथपर्यंत सेम येते, फक्त इकडे लेवल तुमची काय अशा पद्धतीने बेंट येईल. म्हणजे हे दाखवताना आपण ही लेवल याला सॉलिड लाईनने दाखवू आणि त्याला डॉटेड लाईनने, म्हणजे ही लेवल तुमची इथे बेंट होईल. ही काय असेल तुमची ट्रिपलेट T1GP आणि हे आपलं एक्सपेक्टेड आहे. हे अशा पद्धतीने मिळायला पाहिजे, क्रॉस व्हायला पाहिजे. ही पण लेवल तुमची अशी सरळ येणार नाही. ती काय मग इथून काय मग क्रॉस न होता काय होईल मग लेवल तुमची बेंट होईल. अशा पद्धतीने लेवल बेंट होईल. याला आपण ट्रिपलेट T1GP ने रिप्रेझेंट. ही ऍक्च्युअल टर्म एनर्जी ऑरिजिन डायग्राम आहे फॉर D8 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इन ऑक्टाहेड्रल क्रिस्टल फील्ड. बेंट काय झाले लेवल्स आलं लक्षात की सेम सिमेट्रीचे एनर्जी लेवल्स तुमचे कधीही कधी ते क्रॉस होणार नाहीत, म्हणून ते लेवल्स काय झाले तुमचे बेंड झाले. आणि हे मग आपण पुढे हे बेंडिंग पॅरामीटर सुद्धा फाइंड आउट करू शकतो, ज्याला आपण रिप्रेझेंट करतो B ने. ठीक आहे, ते आपण पुढे पाहूया. आता बाय युजिंग सेम नॉलेज, जसं आपण D1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन पाहताना वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन्सला आपण मॅच केलं होतं, तसंच आपण D2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनसाठी पुढे वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनशी D2 D8 ला मॅच करणार आहोत आणि यानंतर कंबाईन डायग्राम डिस्कस करूया. आता आपण पुढे काय मग एक इम्पॉर्टंट डिस्कस करणार आहोत, इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करणार आहोत की जसं आपण D1 आणि D6 या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनचं कोरिलेशन पाहिलं होतं की इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन इन केस ऑफ D1 and D6 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इज सेम. D1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आणि D6 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन कसं आहे मग सेम आहे, म्हणून D1 ला जी ऑरिजिन डायग्राम येईल तीच D6 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे. आणि तसंच आपण काय पाहिलं होतं मग D1 आणि D6चं कोरिलेशन पाहिलं होतं आपण, आणि नंतर D4 आणि D9चं कोरिलेशन पाहिलं. मग तसंच या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला D2 सारखंच इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन कोणत्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला आहे तर इन केस ऑफ ऑक्टाहेड्रल क्रिस्टल फील्ड द इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन इन केस ऑफ D2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इज क्वालिटेटिव्हली सिमिलर विथ द इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन ऑब्झर्व इन D7 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. Therefore, D2 and D7 electronic configuration are qualitatively similar with each other. जसं इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन तुम्हाला D2 मध्ये मिळेल तसंच इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन तुम्हाला D7 मध्ये मिळत असल्यामुळे D2 ला जी ऑरिजिन डायग्राम येईल तीच ऑरिजिन डायग्राम कोणत्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन साठी कन्सिडर केलं जाईल D7, पण इन केस ऑफ ऑक्टाहेड्रल क्रिस्टल फील्ड.
ठीक आहे. तसंच D8 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आणि D3 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, इथे सुद्धा 2 होल आहेत Eg सबशेल मध्ये. इथे सुद्धा D3 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला 3 इलेक्ट्रॉन तुमच्या T2G लेवल मध्ये राहतील आणि वरती Eg लेवल हाफ फिल्ड केस कन्सिडर जर केली तर हाफ फिल्ड केस अटेंड करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन तिथे कमी पडतील, म्हणून तिथे सुद्धा 2 होल येतील. इथे पहा, जसं आपण D8 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला 2 होल दाखवले Eg सबशेल मध्ये, सॉरी Eg या एनर्जी लेवल मध्ये 1 2 3 4 5 6 7 8, इथे 2 होल आहेत Eg या लेवल मध्ये एक्साइटेड स्टेट मध्ये इन केस ऑफ D8. तसंच D3 मध्ये पहा, ही T2G लेवल आहे, ही Eg आहे. D3 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे म्हणजे 3 इलेक्ट्रॉन कुठे येतील, D3 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असल्यामुळे 3 इलेक्ट्रॉन T2G लेवल मध्ये येतील आणि वरची ही जी Eg लेवल आहे ती खाली एम्प्टी, बरोबर आहे. आणि D सबशेलला हाफ फिल्ड भरण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, मग 5. मग 5 इलेक्ट्रॉन भरण्यासाठी इथे किती इलेक्ट्रॉन कमी, 5 इलेक्ट्रॉन 5 इलेक्ट्रॉन भरण्यासाठी किती इलेक्ट्रॉन कमी आहेत, मग 2. 3 ऑलरेडी भरलेले आहेत, 2 लागणार आहेत, म्हणजे 2 वॅकन्सी Eg सबशेल मध्ये. म्हणून आपण असं म्हणू शकतो की जसं D8 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन आहे, तसंच D3 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन असेल. म्हणजे D8 ला जसं होल मायग्रेट होतोय Eg पासून T2G कडे, तर तसंच D3 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला जेव्हा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होईल तर रिव्हर्स डायरेक्शनने होल मायग्रेट होईल, Eg मधून T2G कडे होल मायग्रेट होईल. आणि म्हणून D3 आणि D8 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला ऑरिजिन डायग्राम्स कसे असतील, मग सेम असतील इन केस ऑफ ऑक्टाहेड्रल क्रिस्टल फील्ड. ठीक आहे. म्हणजे ही जी डायग्राम मी आता दाखवली ती फक्त D8 साठी नाही आहे, तर ती D3 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन साठी सुद्धा ऍप्लिकेबल आहे, बरोबर आहे. आता शेवटचं कन्क्लुजन आपण काढूया आणि नंतर मग कंबाईंड डायग्राम आपण पाहू. आता ऑक्टाहेड्रल क्रिस्टल फील्ड मध्ये आपण काय कन्क्लुजन काढलं, मग इन केस ऑफ ऑक्टाहेड्रल क्रिस्टल फील्ड D2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन साठी जी डायग्राम असेल तीच डायग्राम सेम डायग्राम D7 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन साठी असेल, बरोबर आहे. आणि तसंच D8 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन साठी जी डायग्राम आपण काढणार आहोत ती आणि सेम डायग्राम तशीच डायग्राम कोणासाठी असेल, मग D8 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन साठी असेल, बरोबर आहे. पुढे इन केस ऑफ ऑक्टाहेड्रल क्रिस्टल फील्ड सेम डायग्राम, बरं का. आणि नंतर आपण जेव्हा D2 आणि D8 चं रिलेशन पाहिलं तर D2 आणि D8 या 2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनचं रिलेशन कसं एक्सप्लेन केलं आपण, की इथे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतोय T2G टू Eg आणि इथे D8 च्या केस मध्ये होल मायग्रेट होतोय रिव्हर्स डायरेक्शन Eg टू T2G. म्हणून D2 ला जी डायग्राम येईल तीच डायग्राम इकडे येईल D8 ला, फक्त रिव्हर्स स्प्लिटिंग कशी असेल, मग रिव्हर्स असेल. म्हणजे जी डायग्राम आपण D2 D7 ऑक्टाहेड्रल फील्ड साठी काढणार आहोत त्याच डायग्रामला तुम्हाला काय करायचंय, मग रिव्हर्स करायचंय. आणि रिव्हर्स केल्यानंतर तुम्हाला डायग्राम कोणती मिळेल, मग D8 आणि D3 विच इज सिमिलर टू D3, बरोबर. इथे लक्षात जी डायग्राम तुम्ही D2 साठी काढणार आहे त्याच डायग्रामला रिव्हर्स करा, D8 ची डायग्राम मिळेल, बरोबर आहे. आणि जसं D2 आणि D7 साठी डायग्राम सेम आहे तसंच D8 आणि D3 साठी डायग्राम सेम आहे इन केस ऑफ ऑक्टाहेड्रल क्रिस्टल फील्ड. आणि इनिशियली आपण क्रिस्टल फील्ड थेअरी मध्ये CFT मध्ये काय पाहिलं, d ऑर्बिटल स्प्लिटिंग संबंधित, की ऑक्टाहेड्रल क्रिस्टल फील्ड मध्ये d ऑर्बिटल तुमचं कसं स्प्लिट होईल T2G आणि Eg मध्ये, बरोबर आहे. आणि जर टेट्राहेड्रल क्रिस्टल फील्ड मध्ये स्प्लिटिंग पाहायची असेल तर ही जी स्प्लिटिंग कशी होईल, तुमची रिव्हर्स होईल. म्हणजे खाली तुमचा Eg येईल, खाली तुमची Eg लेवल येईल आणि वरती T2G लेवल येईल. म्हणजे स्प्लिटिंग काय होणार, मग रिव्हर्स. म्हणजे जेव्हा आपण ऑक्टाहेड्रल
क्रिस्टल फील्ड पासून टेट्राहेड्रल क्रिस्टल फील्ड कडे मूव्ह करणार आहेत, तेव्हा स्प्लिटिंग काय होईल, डी ऑर्बिटलची रिव्हर्स होईल. बरोबर आहे. आता कोणी जर तुम्हाला प्रश्न विचारला की ड्रॉ द ऑरिजिन डायग्राम फॉर D2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इन केस ऑफ टेट्राहेड्रल क्रिस्टल फील्ड. टेट्राहेड्रल क्रिस्टल फील्ड साठी D2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनची डायग्राम काढा. तर आता तुम्हाला काय करावं लागणार आहे मग आत्ताच आपण पाहिलं की ऑक्टाहेड्रल पासून टेट्राहेड्रल कडे जाताना स्प्लिटिंग कशी होते, रिव्हर्स होते. म्हणजे D2 साठी जी डायग्राम आपण काढली इन ऑक्टाहेड्रल क्रिस्टल फील्ड, त्या डायग्रामला तुम्हाला काय करावं लागणार, रिव्हर्स. आणि त्या डायग्रामला जर रिव्हर्स केलं तर कोणती डायग्राम मिळते, D8 आणि D3 ची डायग्राम मिळते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की D8 आणि D3 ची जी ऑक्टाहेड्रलची डायग्राम आहे, तीच डायग्राम कोणासाठी ऍप्लिकेबल आहे, D2 आणि D7 पण इन केस ऑफ टेट्राहेड्रल क्रिस्टल फील्ड. येते का लक्षात? म्हणून मी स्लो एक्सप्लेन करतोय एकदम, तुम्हाला धीरे धीरे ते सगळं कनेक्शन समजून जाईल. फक्त तुम्ही व्यवस्थित त्याच्यावर लक्ष द्या, काय चेंज होतोय, कसं चेंज होतोय. ठीक आहे. आता पुढे प्रश्न जर कोणी तुम्हाला विचारलं की ड्रॉ द ऑरिजिन डायग्राम फॉर D8 and D3 टेट्राहेड्रल. D8 आणि D3 टेट्राहेड्रल साठी तुम्हाला ऑरिजिन डायग्राम काढायचं आहे. तर ऑक्टाहेड्रलच्या डायग्रामला काय करावं लागणार आहे, मग ही डायग्राम काय, D8 आणि D3 ऑक्टाहेड्रल साठी या डायग्रामला तुम्हाला रिव्हर्स करायचं आहे. याला रिव्हर्स केल्यानंतर काय मिळणार आहे, D2 D7 ऑक्टाहेड्रल मिळणार आहे. म्हणजेच ही डायग्राम तुमची कोणासाठी आहे, कोणत्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन साठी ऍप्लिकेबल आहे, मग D8 अँड D3 पण इन केस ऑफ टेट्राहेड्रल क्रिस्टल फील्ड. ठीक आहे. म्हणून आता मी शेवटी काय तुम्हाला कंबाईन डायग्राम दाखवतो डायरेक्ट, की ज्याच्यात इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन आणि होल मायग्रेशन हे दोघं कन्सिडर करून D2 पासून तर D8 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, D2 D7 D3 D8 हे सगळ्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला कन्सिडर करून एक कन्सॉलिडेटेड डायग्राम काढण्यात आलेली आहे. ती डायग्राम तुम्हाला आता स्क्रीनवर दिसते. या डायग्राम मध्ये तुम्हाला ते दोघं रिलेशन समजून जाईल. डायग्रामच्या राईट हँड साईडची जी डायग्राम आहे ती कोणाकोणासाठी ऍप्लिकेबल आहे, मग D2 D7 ऑक्टाहेड्रल क्रिस्टल फील्ड साठी. बरोबर आहे. D2 D7 ऑक्टाहेड्रल क्रिस्टल फील्ड साठी आणि D3 D8 टेट्राहेड्रल साठी. आणि त्या डायग्रामला तुम्ही रिव्हर्स करा, D2 D7 टेट्राहेड्रल परत D3 D8 ऑक्टाहेड्रल. ठीक आहे. तुम्हाला ती कन्सॉलिडेटेड डायग्राम मध्ये पहा लेवल्स बेंड झालेले सुद्धा दिसत आहेत. लेफ्ट हँड साईडला डायग्रामच्या लेफ्ट हँड साईडला लेवल्स बेंड झालेले दिसत आहेत. तर ते लेवल्स बेंड का होत आहेत त्याच्यासाठी मी रिझन पण तुम्हाला सांगितलं की सेम सिमेट्रीचे एनर्जी लेवल्स कधी एकमेकांना क्रॉस करणार नाही, ते बेंड होतील. आणि तिथे आपण मग बेंडिंग पॅरामीटर किंवा राका पॅरामीटर सुद्धा त्याचा वापर करून ते बेंडिंग पॅरामीटर किंवा त्या दोन एनर्जी लेवल मधला स्प्लिटिंग सुद्धा आपण एनर्जी लेवलचा गॅप सुद्धा आपण फाइंड आउट करू शकतो. आणि ही काय तुमची कंबाईन आणि कन्सॉलिडेटेड डायग्राम आहे फॉर D2 आणि D8 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. हे पहा, इनिशियली मी स्लो घेतला आणि शेवटी मी तुम्हाला कंबाईन करताना फक्त रिलेशन एक्सप्लेन केलं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनचं. दुसरं काही जास्त डिटेलमध्ये मी तुम्हाला नाही सांगितलं. तरी पण जर तुम्हाला समजत नसेल तर मला व्हिडिओमध्ये कमेंट करा. मी सेपरेट D2 D7 साठी वेगळा एक व्हिडिओ आणि D8 D3 साठी एक वेगळा व्हिडिओ अपलोड करेल. जर हा समजा तुम्हाला व्यवस्थित समजून गेला असेल, काहीच प्रॉब्लेम जर या टॉपिक मध्ये नसेल तर मला काही बोलू नका. आणि जर काही प्रॉब्लेम आला तर मला तसं कमेंट करा. आपण या टॉपिकवर सेपरेट 2 व्हिडिओ रेकॉर्ड करून मी तुम्हाला अपलोड करून देईल. ठीक आहे. बाकीचं पॉईंट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू.